निलेश जा, आपल्याला टिप किती पडली सांगा जरा. तर संध्याकाळचं 6:30 वाजता डायरेक्ट आता आपली भेट होत आहे. धीरेशच्या दारासमोरच आहे. ते दोघं जण अजून चाय आणि बिस्किट खातात. मस्त दूध आणि बिस्किट दिलेली ते आता खात आहो आणि सरळ निघताव माणगावा जावं, कारण आता उशीर झालाय. 7 वाजता आम्हाला तर बोलावलेला, पण 6:30 हातच वाजल्यात, कारण आम्ही आमचं डोलो लागलो, झोपून राहिलो ते झोपलोच. तिकडं फिरावला वगैरे गेलेलो देखलाव, तिकडं थोडंसं दमलो, त्यामुळे जास्त गार झोप लागली आम्हाला. तर आता लेट होणार आहे एवढा नक्की, आणि थोडंसं जागरण पण होईल. आणि त्या खपल्यावर परत दिघी कोलीवाडत जायचं आहे हल्दीला वाजवावं. लगेच त्यांचा वाजून झाला ना की लगेच दिघीला वस्तीला जाव, आणि मग सकाळची हालत आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देखायला भेटेलच. धीरेश आणि आदित्य पण आम्हाला थोडंसं सोरावला येतात बाईकपर्यंत. आणि हे देखा, हे दोघं जण दिसतात ना, हे 2 चेहरा पण नाही दिसत तेवढं. यांच्यामुळे आपल्याला उशीर झाले. चालले जाता राहू दे, आयफोन जाऊ राहू दे, आम्हाला येतं. मसल्यात पोचल्यावर मस्तपैकी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतला. आणि आता जीवन पण आले आम्हाला जॉईंट हवं. जीवन, कौशल आणि नरेंद्र आता 4 जण निघाल्यावर सरळ माणगावला आता डायरेक्ट ब्रेक घ्यायचा आहे, कारण जाम उशीर झाले. माणगाव आता माणगाव पोचावला जाई 9 वाजवले ते करेक्ट. चला आता निजामपूर रोडवरून सरळ आम्हाला जायचं आहे बागवाडी गावात. बागवाडी गावात आपल्याला आज हलात आहे. मी इथे गाडी लावतो बघा, ती गाडी लावते. आणि हा कौशल, मला पण झोप यायला लागली आता, कंटाळा आला बाईकवर. जीवन फायनली पोचल्या आणि मयूरची भेट झाली, आमच्या ओनरची पण भेट झाली, वालेकर. तर जेवायला मस्तपैकी चिकन आहे वाटतं. तर जेवणानंतर आता सेटअप रेडी करून घेत आहोत. 10-10:30 वाजावं लागलं. इकडे खालूबाजाचा पण कार्यक्रम आहे वाटतं. खालूबाजा पण आहे. न्यू फ्रेंड्स ग्रुप मस्तपैकी तयारी करून घेतलंय. कौशल, जीवन आणि आपल्यासोबत आहेत वैभव, द ग्रेट बास प्लेयर, स्टार्ट टू एंड वाजवणारे. पहिले मवा होणार आहे, नंतर मग नाचावला सुरुवात होईल. आपल्याला वाजवायची आहे निलेशची हालात.
राधाकृष्ण मंदिराच्या समोरच एकदम हालात आहे. ते काय राधाकृष्ण मंदिर मस्त मंदिर आहे. त्याच्या समोरच या हल्दीचा कार्यक्रम आहे आणि खालू बाजूला आहे. तिकडं आम्ही सेटअप जोडून घेतलंय. तर आत्ताच थोडंसं भाजू केलंय आम्ही आणि ब्रेक घेतलाय आणि आता जी सुरुवात करायची आहे ती डायरेक्ट हल्दी नाईट वाजवायची आहे. जागा घ्या काय
फायनली पॅकअप संपलेला आहे शो, कारण 3 वाजल्यात रात्रीचं. स्टार्ट टू एंड पब्लिक अजिबात नाचणारी हल्ली नाही जागेवरची, नाचत रेली. आजारी असून पण वाजवायला आलेला. फायनली एकाच कोपऱ्यात बसून होता थोडा वेळ, पण वाजवला भावाने मस्त. वाजवलं, परत थोडासा वाजवायला लावलेला आम्हाला आणि आता 3:15 वाजता पॅकअप झाले. तर कैशो बाजू वाटलो आमचं न्यू फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचं, नक्की सांगा आणि या नंबरवर फोन करा तुम्हाला बाजू पाहिजे असलं तर. नॅनो गाड्यात आता सामान भरावचं आहे आणि निघावचं आहे. फक्त 3:30 वाजल्यात रात्रीचं. ॲक्च्युली पोरा नेमकीच होती, फक्त एक दोघं एक्स्ट्रा होतं. त्यानंतर पाहुणं मगून बाहेरशी आलेलं काय वाजून गेलं, मगून थोडीशी सुटका झाली पोरांची. पण मला रोटोवर कायम रेवला जायला आणि 3 तास कंटिन्यू वाजवला, त्यामुळे थोडासा एनर्जी आता डाऊन वाटत होती वाजवताना, पण आता मस्त वाटते. आणि हल्दीचा कार्यक्रम एकदम झक्काच झाला. बागवाडी गाव 1 नंबर, पब्लिक 1 नंबर, स्टार्ट टू एंड हल्लीच नाही. ते नाचत होतं ना, एवढं भारी नाचत होतं की आम्हाला वाजवायला पण भारी वाटलं. आणि आमच्या संतोष वालेकरांचं बँजो कसं वाटलं तर आपण सांगा. नरेंद्रनी थोडंसं कॅशो पण वाजवलं आणि बाकी ताशा रोटो पण वाजवला. ऑलराऊंडर आहे ना तो पण. आता पोरा निवांत बैसल्यात, सामान गाड्यात भरावची वाट देखतात. तर जायला की निघावचं आहे. उद्या पण एक कार्यक्रम आहे, तर लगेच पोचावचं आहे. आता ह्यातनं आम्ही दिघी कोलीवाड्यात ह्यातनं प्रवास करून डायरेक्ट जाणार आहोत. तर सकाळी काल रात्री आहे ना आम्ही वडवलीत ना डायरेक्ट जीवनात आलतो. श्रीवर्धन जीवना त्यातनं आता आल्यावर प्रवास आता इथं दौरं चालू आहेत. पुढच्या व्हिडिओत ना तुम्हाला देखावलं भेटते. उद्या दिघी कोलीवाड्यात हलात आहे आणि आजची कसरत देखली होत. आधी आपण साकारपुरा वाजवलं, त्यानंतर थोडंसं आराम केलो आणि 4 वाजता निघायचं होता. 6 वाजता झोपेत ना उठलो, तेव्हा निघालो. आता लेट पोचलो. आता जेवलो, वाजवला, कार्यक्रम झाले 3 वाजता संपला. आता 3:30 वाजल्यात. पोचावला बहुतेक 5-6 वाजते, म्हणजे सकाळ होईल. तर काय 1-2 तासाची फक्त झोप भेटेल वाटतं. उठल्या लगेच वाजवणार, त्याचं वाजवून झाल्यावर जेवणार आणि परत त्याचं झोपणार आणि नाईटला उठणार डायरेक्ट. ऐसा नियोजन आहे. तुम्हाला व्हिडिओत ना देखावला भेटेलच. निलेश जा, आपल्याला टिप किती पडली सांगा जरा. 7,200 घेतली. मसलामध्ये येऊन चहाही पिवायला बसलो डायरेक्ट, कारण जाम थंड गेलेलो, फुल थंडी. याही दोघाही स्वेटर घातलंय आणि आम्ही दोघं हाफ टी शर्टवरच आहोत. एवढी आयडिया नाही होती की एवढी थंडी लागेल, कारण जाम गरमीचा दिवस आहे तरी पण फुल थंडी लागते. आता वाजल्यात किती कौशल? तर घराला खोटं घातल्यास का हातावर? 2 वाजले.
अजून आता दिघीपर्यंत प्रवास आहे, म्हणजे 25 किलोमीटर. पूर्ण 6:15 वाजलं हात पोचावला. इकडे देवलात पूजा पण चालू झाली आहे का, झोप दिसेल तुम्हाला. योत येऊन मस्त अंग पण टाकलाय. आणि तर ऐसा कलाकारांचं जीवन आहे. आता हात परत हलात वाजवायचे आहे. तर ऐसो गेलो पूर्ण दिवस आणि रात्र, पूर्ण दिवसाचो आणि रात्रीचो व्हिडिओ अपलोड झालो पूर्ण. कैसं वाटलं तो सांगा कमेंट करून. आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओत, जी व्हिडिओ आता हातनं स्टार्ट होणार आहे. बाय.